जो कोणी मला मुंबईला घेऊन जाईल मला ते 50 लाख मिळून देईल त्याला मी 25 लाख रुपये देऊन टाकले. बरोबर, मी तसंच ऐकलं होतं. ते 25 लाखाच्या आमिषापायी ती सुजाताबाई आणि चेअरमन किती घट्ट मैत्री आहे त्यांची. बरोबर. त्या दोघात वाद झाले, दोघात भांडणं झाले. ते बाळू भाऊ तुमचा एकनिष्ठ सेवक, तुमचा सालगडी, पैसे ताब्यातच नाही अजून त्याच्या, तरी तुमच्या विरोधात बोलायला लागला. तुम्हाला सालगडी करायची भाषा करायला लागला असं म्हणला बाळ्या. ते प्रेम आणि कमलेश एवढे घट्ट मित्र लहानपणापासूनचे त्यांच्यात हाणामारा झाले. पण नकोच ना हा पैसा मग आपल्याला. हे लॉटरीचं तिकीट मला लागण्याच्या आधी सुद्धा मी खुश होतो आणि तिकीट फाडल्यानंतर सुद्धा मी खुश आहे. गंठ्या, तुझ्यासारखा कमी शिकला आणि शिकलेल्या माणसाला जर एवढं कळतं तर हे बघ ना आता आज समाजात काय चाललंय राव. लोक पैशासाठी काय काय करू राहिलेत. अरे पैशाने तुम्हाला ना सुख वस्तू खरेदी करता येतील पण सुख नाही खरेदी करता येईल. सुख फक्त समाधानच मिळतं. आज तुझ्या कृतीतून पाहायला मिळालं गड्या गंठ्या.